नमस्कार मित्रांनो, हेड अंडर टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जेव्हा तुम्हाला फर्स्ट ऑर्डर प्लेस करायची असेल त्याआधी एखादा ब्रोकर्स चूज करावा लागतो. ब्रोकर्स चूज करताना तो ब्रोकर वेल रेग्युलेटेड आणि त्याला फायनान्शियल ऑथॉरिटीज आहेत का हे बघा. त्याचे रिव्ह्यूज, रेटिंग आणि तो गुड रेप्युटेशन आहे की नाही हे एकदा चेक करा. त्यानंतर त्याचे फीचर्स चेक करा. त्यामध्ये MT4, MT5 यांचा डिफरन्स, स्प्रेड्स, फीज, लिव्हरेज ऑप्शन्स अवेलेबल आहेत की नाहीत, कोणत्या करन्सी पेअर्स आहेत त्या बघा. ब्रोकर्स चूज केल्यानंतर तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागेल. अकाउंट ओपन करताना साइनअप कराल तेव्हा तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, फायनान्शियल डिटेल्स आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी हे फिलअप करावं लागेल. अकाउंट साइनअप झाल्यानंतर तुम्हाला अमाऊंट डिपॉझिट करावं लागेल. अमाऊंट डिपॉझिट करताना वेगवेगळ्या मेथड आहेत. फॉर एक्झाम्पल बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड यासारख्या. जी मेथड तुम्हाला सुटेबल आहे त्या मेथड सिलेक्ट करा आणि त्यामधून तुम्ही डिपॉझिट करू शकता. जेव्हा तुम्हाला फर्स्ट ऑर्डर प्लेस करायची असेल त्यानंतर तुम्हाला ज्या करन्सी आहेत, तर बिगनर्स असाल तर मी तर म्हणतो ज्या मेजर करन्सी आहेत त्यावरच तुम्ही सुरुवातीला ट्रेड करा. मेजर करन्सीज युरो USD, GBP USD, NZD USD, ऑडी USD, USD JPY, USD CAD, USD स्विस फ्रँक या आहेत. त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस बघा. त्यामध्ये तुम्ही चार्ट्स, इंडिकेटर्स, ट्रेंड्स आणि एंट्री एक्झिट पॉईंट बघा. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये न्यूज बघा. इंटरेस्ट रेट, एम्प्लॉयमेंट रिपोर्ट्स अशा न्यूजमुळे मार्केट जास्त उलाटाईल असतं. हे बघून झाल्यानंतर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला बाय करायचं आहे की सेल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉट साईज चूज करावी लागेल. बिगनर्स असाल तर तुम्ही सुरुवातीला मिनी किंवा मायक्रो लॉटवरतीच ट्रेड करा. जेव्हा तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट कराल तेव्हा स्टॉप लॉस लावायला अजिबात विसरू नका, नाहीतर तुमचं अकाउंट वाईप अप होण्याची शक्यता आहे. बिकॉज मार्केट खूप वोलाटाईल असतो. ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्ही ज्या टाईम फ्रेमवर ट्रेड केली असेल तेवढ्या वेळाने वेळोवेळी ट्रेड मॉनिटर करा आणि मार्केटनुसार ट्रेड ॲडजस्ट करा. ट्रेड क्लोज केल्यानंतर जे काय आउटकम येईल, प्रॉफिट किंवा लॉस, ते एक्सेप्ट करा आणि ट्रेड रिव्ह्यू करा. एव्हरीडे ट्रेडिंग जर्नल मेंटेन करा. त्यामुळे तुम्ही कोणत्या बेसिसवर ट्रेड घेतली होती याचा तुम्हाला रिव्ह्यू करता येईल. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.